एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना खूप दिवसापासून त्रास देत होतो. नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोलापुरात काही दिवसांपूर्वीच घडलेल्या एका खळबळजनक घटनेसंदर्भात सविस्तर बोलणार आहोत. सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे. फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, हे अनेक जण पाहतात. मात्र याच सोशल मीडियामुळं एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडलेला आहे. मित्रांनो, तुम्ही 2 दिवसांपूर्वी एक बातमी बघितली असेल की MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कलावती नगर येथे राहणाऱ्या एका जोडप्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. होय, मी त्याच बाबतीत बोलतोय. श्रीदेवी पाटील आणि त्यांचे जे पती आहेत, त्यांचं जे नाव आहे सोमनाथ पाटील, या पती पत्नीविषयी सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. मात्र या आत्महत्येमागे जेव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, त्यामागे एक आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला आहे. त्यामध्ये पोलिसांच्या तपासात आलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि त्या ओळखीतूनच एकतर्फी प्रेमाची सुरुवात झाली. आणि एकतर्फी प्रेमाची सुरुवात झाल्यानंतर ही बाब जेव्हा त्या पत्नीच्या पतीला म्हणजे नवऱ्याला ही बाब कळाली, तेव्हा दोघांनीही औषध पिऊन आत्महत्या केली अशी माहिती, प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. म्हणजे सोशल मीडिया, इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून एकतर्फी प्रेम झाला आणि त्यातूनच ही धक्कादायक घटना सोलापुरात घडलेली एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाली. नेमकी ही घटना काय होती, कोणी आत्महत्या केली, याच्या मागे आरोपी कोण आहे, सोलापूर शहर पोलिसांनी यामागे तपासाची चक्रे कशी फिरवली, या संदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. नमस्कार, मी अकबर बागवान आणि माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि तुम्ही पाहतात लोकप्रधान न्यूज चॅनल. म्हणजे मागच्या शुक्रवारी ही घटना घडलेली आहे. सोलापुरात MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कलावती नगर आहे. त्यामध्ये या दोघा जोडप्यांनी औषध पिऊन आत्महत्या केलेली आहे. त्यामध्ये झालं असं होतं की एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून सोलापुरात ही दाम्पत्याने आत्महत्या केलेली होती. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील असं आत्महत्या केलेल्या पती पत्नीचं नाव आहे. हे दोघे जोडपे तसे मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळ्ळी म्हणून एक गाव आहे तेथील आहेत. मात्र रोजगारानिमित्त ते MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कलावती नगर येथे या ठिकाणी राहायला आले नव्हते. मात्र शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. त्यामध्ये सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील या दोन्ही दाम्पत्याचं मृतदेह राहत्या घरात आढळून आलं. ही सुरुवातीला आत्महत्या आहे की हत्या आहे असा एक शोध लावला जात होता, चर्चा सुरू झालेली होती. मात्र त्यांच्या जवळ एक जी चिठ्ठी सापडली त्यानुसार ही आत्महत्या असल्याचं समोर आलेलं आहे. मात्र ही आत्महत्या मागे कोणाचं हात आहे हे देखील या चिठ्ठीमध्ये आढळलेलं होतं. त्यामध्ये श्रीदेवी पाटील आणि त्यांचे पती सोमनाथ पाटील या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केलेली. जेव्हा गुरुवारी त्यांनी ही घटना केली आणि नंतर शुक्रवारी सकाळी जेव्हा त्यांच्या मुलींना आपल्या मम्मी पप्पाच्या तोंडातून फेस येत आहे आणि ते दोघे बेशुद्ध पडलेले आहेत, हे जेव्हा सकाळी उठल्यानंतर आढळलं, तेव्हा त्या मृताच्या मुलींनी म्हणजे जे सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील आहेत त्यांच्या मुलींना ही बाब आपल्या नातेवाईकांना, काकांना सांगितली की बाबा असं असं मम्मी पप्पाच्या तोंडातून फेस येत आहे, तुम्ही लवकर या. जेव्हा त्या मुलीच्या काकांनी किंवा इतर नातेवाईकांनी कलावती नगर येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन बघितलं असता की दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता उपचारापूर्वी मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आता ही आत्महत्या आहे की हत्या आहे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते आणि एकाच वेळी दोघांचे मृतदेह घरात आढळलेले होते. त्यामुळं पोलीस देखील अलर्ट होते. मग पोलिसांनी कसा तपास केला, काय याच्यामध्ये निष्पन्न झालं, तर MIDC पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली तेव्हा जेव्हा या पती पत्नीचा मृतदेह घरात आढळलेला होता, त्यामध्ये
सोमनाथ पाटील याच्या खिशामध्ये एक नोट सापडली, म्हणजे एक चिठ्ठी सापडली. तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं की त्यामध्ये एका व्यक्तीचं नाव होतं, म्हणजे एका युवकाचं नाव होतं. त्यामध्ये सुसाईड नोटमध्ये असं म्हटलेलं होतं की त्यातील काही एक 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा, आता याच्यामध्ये जे श्रीदेवी पाटील यांचे जे पती होते सोमनाथ पाटील यांनी जी एक चिठ्ठी लिहिलेली होती, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक दत्तात्रय कोरे या युवकाचं नाव समोर आलेलं होतं आणि त्याला तातडीनं MIDC पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून अटक केलेलं आहे. तर त्या सुसाईड नोटमध्ये काही ओळी होत्या, त्यामध्ये असं होतं की अभिषेक दत्तात्रय कोरे हा माझ्या बायकोवर प्रेम करतो आणि तिला सोडतही नाही अशी धमकी त्याने मला दिलेली होती. त्याने माझ्या बायकोला खूप त्रास दिला, मला धमकावताना अनेक वेळा धमकी देखील दिलेली आहे. तुझ्या पत्नीला सोडून दे नाहीतर तुला मारून तिला पळवून देईन अशी धमकी अभिषेक कोरे यांनी दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे. म्हणजे एकंदरीत इंस्टाग्रामवर अभिषेक कोरे याची श्रीदेवी पाटील याच्याशी ओळख झाली, मैत्री झाली आणि त्यातूनच अभिषेक कोरे हा त्या श्रीदेवी पाटीलवर एकतर्फी प्रेम या ठिकाणी तो करत होता आणि यातूनच अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी पाटील यांचे जे पती आहेत सोमनाथ पाटील यांना वारंवार धमकी दिली की बाबा तू तुझ्या पत्नीला सोड नाहीतर मी तुला मारून तुझ्या पत्नीला पळवून नेईन. आणि ही जी घटना सोमनाथ पाटील यांना वारंवार कळाली तेव्हा त्यांना खूप त्रास झाला आणि त्या त्रासामधूनच आम्ही दोघांनी जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. आमच्या पश्चात दोन्ही लेकरांना माझ्या भावाकडे द्या अशी खळबळजनक चिठ्ठी सोमनाथ पाटील यांनी लिहिली होती. आणि पोलिसांना ही जेव्हा चिठ्ठी सापडली तेव्हा पोलिसांनी या केसमध्ये विजयपूर येथून आरोपीला अटक केलेली आहे. आता पार्श्वभूमी तुम्हाला कळाली, काय घडलं होतं हे देखील मी सांगितलेलं आहे. पोलिसांनी आरोपीला कसं अटक केलं, चिठ्ठीमध्ये काय मजकूर होता ते देखील तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता याच्यामागे इंस्टाग्राम हा जो सोशल मीडिया आहे तो महत्वाचा ठरलेला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवरून मयत जी श्रीदेवी पाटील आहे तिची आणि आरोपी जो कोरे नामक जो युवक आहे त्यांच्याशी ओळख झालेली होती. त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याचा एकंदरीत प्राथमिक तपास पोलीस लावत आहे. सुसाईड नोटमध्ये देखील सोमनाथ पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की बाबा हा व्यक्ती आमच्या पत्नीला त्रास देत होता, प्रेम संबंध असल्याचं सांगत होता, त्यातूनच आम्ही कंटाळून जीवनयात्रा संपवण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या प्रकारानंतर सोलापूर देखील हादरलेला आहे. म्हणजे एकाच वेळी पती पत्नीनं विष प्राशन करून म्हणजे एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार घडलेला आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी देखील जेव्हा आरोपीला अटक केलेली होती त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी देखील यामध्ये जो आरोपी होता त्याला ताब्यात घेण्यात आलेला असल्याचं सांगितलेलं आहे. अभिषेक कोरे याला विजयपूर येथून अटक केली असल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलेलं आहे आणि एकतर्फी प्रेमाच्या संशयातूनच हा सर्व प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आता राहिला विषय त्या 2 मुलींचा काय होणार. मित्रांनो, पती पत्नीने जीवन संपवलं, मात्र त्यांना 2 मुली आहेत. त्या 2 मुली आज अनाथ झालेल्या आहेत. सोमनाथ आणि श्रीदेवी यांना अभिषेक कोरे याचा मोठा त्रास होता. चिठ्ठी सापडली, अभिषेक कोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याला कोर्टात हजर केले असता 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. मात्र ह्याच्यामध्ये जे मयत पाटील दाम्पत्य आहेत त्यांना 11 आणि 9 वर्षे वयाच्या बिचारी 2 मुली आहेत. म्हणजे एक मुलगी 11 वर्षाची आहे आणि दुसरी मुलगी जी आहे 9 वर्षाची आहे. म्हणजे त्या आता दोन्ही मुली अनाथ झालेल्या आहेत. ही खळबळजनक घटना आपल्या सोलापुरात घडलेली आहे. म्हणजे इंस्टाग्राम असेल, एकतर्फी प्रेम असेल आणि त्या आरोपीकडून त्या पती पत्नीला दिला जाणारा त्रास असेल, यातूनच हा सर्व प्रकार घडल्याचा एकंदरीत प्राथमिक तपास समोर आलेला आहे. मात्र याच्यामध्ये त्या 2 मुली अनाथ झालेल्या आहेत. MIDC पोलीस त्या आरोपी कोरेकडून अधिक जानकारी, अधिक माहिती घेत आहेत. त्यानंतरच अधिक तपास स्पष्ट होणार आहे. मात्र सोशल मीडिया किती घातक आहे याचं हे ज्वलंत उदाहरण सोलापुरातून पाहायला मिळालं. सोशल मीडियाचा वापर अनेक जण चांगल्या कामासाठी करतात, अनेकांना तो चांगल्या पद्धतीने उपयोगी होत आहे. मात्र सोशल मीडियावरील झालेली मैत्री ती एकतर्फी प्रेम संबंधापर्यंत गेली. त्यातून त्या आरोपीनं त्या पत्नीला, तिच्या पतीला धमक्या देणं सुरू केलं आणि ह्या त्रासाला कंटाळूनच पतीनं
आपल्या पत्नीसोबत विष पिऊन आत्महत्या केली आणि सोलापूरच्या कलावती नगर येथील ही घटना आहे. आता नेमकं पोलीस तपासात अनेक माहिती समोर येईल. जो आरोपी कोरे होता म्हणजे तो अभिषेक कोरे हा जो आरोपी होता तो श्रीदेवी पाटील यांना भेटलेला होता का, त्यांच्यात काही बोलणं झालेलं होतं का, का यापूर्वी ते कुठे भेटले होते, अभिषेक कोरे यांनी वारंवार धमकी का दिली, या सर्व गोष्टींची माहिती आता पोलीस तपासात समोर येणार आहे. मात्र इंस्टाग्राम मुळे एकतर्फी प्रेमातून दोघा जोडप्यांना आत्महत्या केलेली आहे. 27/2/2026 रोजी आपल्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 108 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच हकीकत अशा आहे, कलावती नगर MIDC इथे राहणारे सोमनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील दोघंजणांनी विषसारखा गोष्ट पासन करून आत्महत्या केलेला आहे. त्यात मृतकांच्या भाऊ श्री मल्लीनाथ पाटील यांच्या फिर्यादमधून आम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यात एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना खूप दिवसापासून त्रास देत होतो. त्यांच्या त्रासात कंटाळून ते आत्महत्या करत आहेत अशा आम्हाला सुसाईड नोट मिळालेला आहे. त्या आधारावर गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे. सर, त्यामध्ये काय नक्की सुसाईड नोटमध्ये कारण दिलेलं आहे, काय आक्षेप नोंदवला आरोपी? हे जे अभिषेक दत्तात्रय कोरे यांना अशा जे AK अशा उल्लेख करून यांच्या त्रासात कंटाळून आत्महत्या करत आहेत म्हणून उल्लेख आहे. आणि त्या आधारावर ताबडतोब आम्ही जे काही बेसिक टेक्निकल इंटेलिजन्स गॅदर करायचे ते करून आरोपींना कर्नाटक राज्याच्या विजापूरमधून ताब्यात घेतलेला आहे. सन 2020 मध्ये याच आरोपीची सांगोल्यामध्ये अशाच पद्धतीने गुन्हा दाखल होता 366. करेक्ट. काय नेमकं तिथं तिथं त्यांनी अशा एक महिलांना सोबत संबंध ठेवायची आणि आमिष दाखवून त्यांनी शरीर संबंध ठेवलं आणि त्यावर धमकी देऊन रिपीटेडली असं केलं म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 2020ला गुन्हे दाखल केलं आणि 2 वर्ष ते जेलला पण होतं. आणि परत ते परिवार इथून स्थलांतरण होऊन विजापूरला शिफ्ट झालं. तरी इथं हे कृत्य आता केलं हे आढळून आलेलं आहे. ताबडतोब आपलं टीमनी विजापूरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक प्रक्रिया करण्यात आलेली आहे. जहूर साहेब अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर.